नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ मी खास संजय गांधी निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी बनवत आहे। आता काही जण विचारतील, हा व्हिडिओ माझ्यासाठी आहे का नाही, म्हणून मी सोप्या शब्दात सांगते। जर तुम्ही दिव्यांग अनुदान योजना घेत असाल, विधवा पेन्शन मिळत असेल, श्रावण बाळ योजना अंतर्गत पैसे मिळत असतील, वृद्धापकाळ पेन्शन येत असेल किंवा संजय गांधी निराधार योजनेच्या कोणत्याही घटकाचे तुम्ही लाभार्थी असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। कारण आज मी जे सांगणार आहे ते तुमच्या खात्यात येणाऱ्या पैशांशी थेट संबंधित आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। मित्रांनो, काल संध्याकाळपासून काही लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे, हे मी स्पष्टपणे सांगते। आता इथे एक गोष्ट समजून घ्या, सगळ्यांच्या खात्यात एकाच वेळी पैसे येत नाहीत। म्हणजे काय, काही लोकांना कालच पैसे आले, काही लोकांना आज येतील, तर काही लोकांना उद्या किंवा परवा येणार आहेत। पण इथे एक धक्कादायक वास्तव आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील जवळपास 80% लाभार्थ्यांना अजूनही डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नाही। म्हणजेच 10 पैकी फक्त 2 लोकांच्या खात्यात पैसे आलेत आणि उरलेले 8 जण अजूनही वाट पाहत आहेत। म्हणूनच ज्यांच्या खात्यात पैसे आले नाही त्यांनी घाबरू नये, पण सजग राहणं खूप गरजेचं आहे। मित्रांनो, आता इथे एक खूप महत्त्वाची आणि गोंधळाची गोष्ट समजून घ्या। साधारणपणे काय होतं, पैसे येणार असतील तर आधी शासन निर्णय म्हणजे GR जाहीर होतो, मग किती पैसे येणार, कोणाला येणार हे स्पष्ट असतं। पण यावेळेस तसं झालेलं नाही मित्रांनो। कोणताही GR जाहीर न करता थेट काही लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे टाकण्यात आले आहेत। म्हणजे काय, सरकारने किती निधी मंजूर केला आहे, प्रत्येक योजनेसाठी किती रक्कम ठरवली आहे, कोणत्या लाभार्थ्यांना किती पैसे मिळणार आहेत, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अजून दिलेली नाही। म्हणूनच मित्रांनो, कोणाला जास्त पैसे आले, कोणाला कमी पैसे आले, तर काहींना अजून पैसेच आले नाहीत, हा सगळा गोंधळ निर्माण झाला आहे। मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत वेगवेगळ्या घटकांमधील जवळपास 80% लाभार्थ्यांच्या खात्यात अजून पैसे आलेले नाहीत, हे सत्य आहे। पण इथे मी एक गोष्ट अगदी स्पष्ट सांगते, घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही। म्हणजे असं समजा, आज जर तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर लगेच असा विचार करू नका की माझे पैसे बंद झाले किंवा माझं नाव काढलं गेलं, असं अजिबात नाही मित्रांनो। कारण हे पैसे एकाच दिवशी सगळ्यांना येत नाहीत, टप्प्याटप्प्याने खात्यात जमा होतात। म्हणूनच आज नाही आले, उद्या येऊ शकतात, परवा देखील येऊ शकतात। मित्रांनो, इथे एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, पैसे वाटपाची प्रक्रिया एका दिवसात पूर्ण होत नाही। हे असे नाही की आज आदेश दिला आणि आजच सगळ्यांच्या खात्यात पैसे आले। साधारणपणे 3 ते 4 दिवस ही प्रक्रिया चालते। या मागची कारणं काय आहेत ते सोप्या शब्दात सांगते। DBTचा सर्व्हर कधी स्लो असतो, बँकचा सर्व्हर कधी अडकतो, योजना वेगवेगळ्या आहेत, तालुका आणि जिल्ह्यानुसार पैसे सोडले जातात। म्हणूनच मित्रांनो, आज काही लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे येतात, उद्या आणखी काहींच्या खात्यात येतात आणि परवा उरलेल्या लोकांच्या खात्यात येतात। त्यामुळे ज्यांच्या खात्यात अजून पैसे आले नाहीत, म्हणजे 80% लोक आहेत, त्यांनी घाबरू नये, थोडा वेळ वाट पाहावी, कारण ही प्रक्रिया अजून सुरूच आहे। मित्रांनो, आता इथे खरं पण थोडंसं कटू असतो, मी तुम्हाला सांगते। यावेळेस कोणाला किती पैसे येतील हे कोणीही खात्रीने सांगू शकत नाही। म्हणजे असं समजा, सर्वांसाठी एकसारखी रक्कम ठरलेली नाही। माझ्याकडे अनेक लाभार्थ्यांचे अनुभव आहेत। काहींना ऑक्टोबर महिन्यात फक्त 500 रुपये आले, नोव्हेंबरमध्ये त्याच व्यक्तीला 2,500 रुपये आले आणि आता डिसेंबरमध्ये पुन्हा फक्त 500 रुपये आले। याचा अर्थ काय होतो, ज्यांना 2,500 मिळायला हवेत त्यांनाही कमी रक्कम मिळते। आणखी एक महत्त्वाची गोष्ट, काही लाभार्थ्यांच्या खात्यात अजून एकही रुपया जमा झालेला नाही। म्हणूनच मित्रांनो, सगळ्यांना इतकेच पैसे येतील किंवा मला नक्की इतके पैसे मिळतील असं आताच्या घडीला सांगणं शक्य नाही। मित्रांनो, या सगळ्या गोंधळाचं एक मुख्य कारण आहे आणि ते म्हणजे शासन निर्णय काढलेलाच नाही। साधारणपणे काय व्हायला पाहिजे, आधी GR यायला हवा, मग सगळं स्पष्ट असायला हवं। पण इथे काय होते मित्रांनो, फक्त एवढं सांगितलं जातं, पैसे वाटप करा, आणि त्यानंतर जर एखाद्याने विचारणा केली, तक्रार केली, तर उत्तर काय मिळतं, DBTचा प्रॉब्लेम आहे, कागदपत्र जमा करा, पुन्हा अर्ज करा। मित्रांनो, निराधार बांधवांनी संपूर्ण वर्षभर हेच ऐकलं आहे, दर महिन्याला तेच उत्तर, तेच कारण आणि तेच कागद। मित्रांनो, आता मी एक खूप गंभीर आणि महत्त्वाचा मुद्दा तुमच्या समोर मांडते। संजय गांधी निराधार योजना ही 12 महिन्यांची योजना आहे, हे सगळ्यांना माहिती आहे। पण प्रत्यक्षात काय होतंय, वर्ष संपेपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात फक्त 6 किंवा 7 महिन्यांचेच पैसे जमा होतात। म्हणजेच मित्रांनो, 12 पैकी अर्धे पैसेच मिळतात आणि उरलेले पैसे कुठे जातात याचं उत्तर कुणाकडेच नसतं। म्हणूनच प्रश्न निर्माण होतो, सरकार असं का करते, प्रशासन अशी भूमिका का घेते? आणि यासाठीच मित्रांनो, याला जाब विचारणं खूप गरजेचं आहे, कारण हे पैसे कुणाची मेहरबानी नाहीत, हा तुमचा हक्क आहे। मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक नम्र पण मनापासून विनंती करते, जे संघटनांमध्ये काम करतात, जे व्हॉट्सअप फेसबुक ग्रुपचे ॲडमिन आहेत,
जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, या सगळ्यांना मी सांगू इच्छिते की आता तरी एकत्र या. नवीन वर्ष आहे मित्रांनो. किमान या नवीन वर्षापासून निराधार बांधवांना दर महिन्याला पैसे वेळेवर मिळतील यासाठी आवाज उठवा. कारण एकट्या लाभार्थ्याचा आवाज ऐकला जात नाही, पण संघटित आवाजाला महत्त्व असतं. मित्रांनो, प्रत्येक महिन्याला GR आला की नाही याची वाट पाहणे हे कुणाच्याही नशिबात नसावं. म्हणूनच एक साधी मागणी आहे, वन टाइम शासन निर्णय काढावा. म्हणजे काय? एकदा स्पष्टपणे ठरवा की पैसे कधी येणार, कशा पद्धतीने येणार, टप्पे कोणते असणार, जेणेकरून प्रत्येक महिन्याला गोंधळ होणार नाही. आणि एक गोष्ट स्पष्ट आहे मित्रांनो, हे पैसे कुणाचं दान नाहीत, ही मदत नाही, ही पेन्शन आहे. आणि पेन्शन म्हणजे हक्क. हक्कासाठी दर महिन्याला विनंती करावी लागणं हे योग्य नाही. मित्रांनो, आपण ज्यांच्याबद्दल बोलतोय ते कुठले श्रीमंत लोक नाहीत. हे लाभार्थी म्हणजे दिव्यांग बांधव, विधवा महिला, आजारी व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक. हे लोक आधीच खूप कष्टाचं आणि हालाकीचं जीवन जगत आहेत. आणि अशा परिस्थितीत वारंवार कागद मागितले जातात, कार्यालयात फेऱ्या मारायला लावल्या जातात, महिनोमहिने पैसे येण्याची वाट पाहायला लावली जाते. मित्रांनो, हे सगळं सहन करणं या लोकांसाठी खूप कठीण आहे. मित्रांनो, इथे एक शक्यता समोर येते. कदाचित निधी पुरेसा उपलब्ध नसेल किंवा निधी अजून पूर्णपणे मंजूर झालेला नसेल. यामुळे कदाचित अशी परिस्थिती निर्माण होत असावी. म्हणजे काय होतंय, काही लोकांना 2,500 ऐवजी फक्त 500 रुपये येत आहेत आणि जवळपास 80% लोकांच्या खात्यात अजून एकही रुपया जमा झालेला नाही. म्हणूनच मित्रांनो, सगळीकडे एकसारखी रक्कम दिसत नाही आणि सगळ्यांना एकाच वेळी पैसे मिळत नाहीत. मित्रांनो, काही लाभार्थ्यांना पैसे लगेच का येत नाहीत याचं मुख्य कारण म्हणजे DBT सर्व्हरचा प्रॉब्लेम, बँक सर्व्हरची अडचण. या कारणांमुळे पैसे टप्प्याटप्प्याने खात्यात जमा होतात. म्हणूनच काहींना आज पैसे येतात तर काहींना उद्या किंवा परवा येतात. हा प्रोसेस थोडा वेळ घेतो, पण काळजी करण्याचं काही कारण नाही. मित्रांनो, लाभार्थ्यांनी स्वतःची नोंद ठेवणं खूप गरजेचं आहे. उदाहरणार्थ, मागच्या महिन्याचे पैसे किती आले, अर्ज केलेल्या तारखा, जमा केलेली कागदपत्रे, ही नोंद ठेवल्यास जर पुढे काही अडचण आली तर तुम्ही प्रशासनास किंवा संबंधित यंत्रणेला सहज दाखवू शकता. म्हणून मित्रांनो, सुरुवातीपासून तुमची नोंद व्यवस्थित ठेवा. हे तुमचा हक्क मिळवण्यासाठी महत्त्वाचं आहे. मित्रांनो, शेवटी पुन्हा एकदा मी सगळ्यांना सांगते, ज्यांच्या खात्यात अजून पैसे आलेले नाहीत त्यांनी घाबरू नये. आज नाही आले तर उद्या येऊ शकतात आणि उद्या नाही आले तर परवा देखील येऊ शकतात. म्हणजे साधारण 3 ते 4 दिवस थोडी वाट पहा. बहुतेक लाभार्थ्यांच्या खात्यात या कालावधीत पैसे जमा होतील. आणि तरीही जर कुणाच्या खात्यात पैसे आले नाहीत तर त्यावर आपण नक्कीच पुढचं पाऊल उचलू आणि ती माहिती मी तुम्हाला नक्की देईन. मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त निराधार बांधवांपर्यंत पोहोचवा. नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आणि मित्रांनो, जर तुम्हाला शेती आणि सरकारी योजनांबाबत रोजचे अपडेट्स हवेत, नवीन योजना, हप्ता अपडेट, महत्त्वाच्या बातम्या लगेच जाणून घ्यायच्या असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अशाच माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.